जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आध्यात्मिक जीवन बदलणाऱ्या अशा या अद्भुत स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश चुकूनही टाळू नका. स्वामी महाराजांनी तुमच्यासाठी मोठा चमत्कार पाठवला आहे. मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला एक संधी म्हणून पहा. कारण स्वामींनी ठरवलं असेल तर नक्कीच कुठल्याही संकटाची तीव्रता कितीही असली तरी ते तुमच्यासाठी त्यातून सोडवणूक करण्याचा मार्ग नक्कीच दाखवतील. जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. एक अदृश्य शक्ती तुमच्या मागे उभी आहे आणि त्या दिव्य शक्तीच्या कृपेने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे आपोआप दूर होतील. कितीही संकटे आली तरी घाबरू नका, कारण स्वामींच्या कृपेने दुःखाच्या प्रत्येक रात्रीनंतर आनंदाची पहाट होते. आणि तुम्ही ज्या दिवशी पूर्ण विश्वासाने वाट पाहाल त्या दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या जीवनातील प्रत्येक संधीचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने ते प्रयत्न यशस्वी होतात आणि तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त फळ मिळते. स्वामींनी ज्या भक्ताच्या मनात श्रद्धा आणि निस्सीम प्रेम पाहिलं आहे त्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुःख फार काळ टिकू शकत नाही. कारण स्वामींच्या कृपेने त्या भक्ताच्या प्रत्येक समस्या काही क्षणातच नाहीशा होतात. तुमच्या आयुष्यात संकट आली तरीही खचून जाऊ नका, कारण संकटे येतात ती तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठी आणि एक मोठं यश देण्यासाठीच. फक्त तुमच्यात श्रद्धा असली पाहिजे. जर तुम्ही जीवनात मोठे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही संकटांपासून घाबरू नका, कारण स्वामींनी तुम्हाला पाठबळ दिलं आहे. त्यामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होणारच आहे. प्रत्येक काळोखानंतर एक प्रकाशमान दिवस येतो. म्हणून तुम्ही आज संकटात असलात तरीही तुमच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेने भरभराट येणार आहे, कारण हा काळ देखील लवकरच संपेल. जेव्हा स्वामींची माया तुमच्यावर होते तेव्हा हजारो संकट आली तरीही ती तुमच्या वाटेत अडथळा बनू शकत नाहीत. कारण स्वामींनी ज्या भक्ताचा हात धरलाय तो भक्त कधी अपयशी होऊ शकत नाही. तुमच्या मनात जर स्वामींबद्दल निस्सीम श्रद्धा असेल तर लक्षात ठेवा, कोणताही अडथळा तुमचं यश रोखू शकत नाही आणि तुमचं भाग्य उजळ होणं हे ठरलेलंच आहे. जीवनात काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण विश्वास ठेवा, जे तुमच्या हातात नाही ते स्वामींच्या हातात आहे आणि त्यांच्या कृपेने ते तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य प्रकारे सर्व काही चांगलं घडवणार आहेत. दुःखाच्या रात्री कितीही लांबल्या तरी एक दिवस पहाट होतेच. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील दुःख संपवून स्वामींच्या आशीर्वादाने नवीन आनंदाचे पर्व सुरू होईल. जर तुम्ही प्रत्येक संकटातही स्वामींवर विश्वास ठेवला तर लक्षात ठेवा, तुम्ही कधी हरू शकत नाही, कारण देवाच्या आशीर्वादाने चालणाऱ्या भक्ताचा विजय ठरलेला असतो. तुमच्या जीवनात असे काही प्रसंग येतील जिथे तुम्हाला वाटेल की सर्व मार्ग संपले, पण तोच क्षण असेल जेव्हा स्वामींनी तुमच्यासाठी नवीन आणि मोठा मार्ग उघडलेला असेल. संकट किती असले तरी घाबरू नका, कारण स्वामींनी तुमच्यासाठी चमत्कार आधीच ठरवलेला आहे. फक्त तुमच्याकडून त्यांच्यावर दृढ विश्वास असायला हवा. स्वामींनी ज्या भक्ताची परीक्षा घेतली आहे त्याला ते मोठं यश सुद्धा देतात. त्यामुळे जर तुम्ही सध्या कठीण प्रसंगात असाल तर त्यातून बाहेर येण्यासाठी फक्त तुमची श्रद्धा आणि संयम लागेल. तुमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील आणि तुमच्या हृदयात समाधानाचा भाव निर्माण होईल, कारण स्वामींनी तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार करण्याची तयारी केली आहे. तुमच्या मनातील सर्व शंका, भीती आणि दुःख नष्ट होतील, कारण आता स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंदाची आणि समृद्धीची लाट येणार आहे. तुमच्या जीवनातील कठीण काळ आता संपणार आहे, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या भाग्यात अमूल्य बदल होणार आहेत. तुम्ही कितीही संकटात असलात तरी लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाची खरी सुरुवात आता इथून पुढे होणार आहे.
आणि तेव्हा तुमचं नशीब नव्या उंचीवर पोचणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी इतके दिवस प्रार्थना केली आहे त्या सर्व गोष्टी आता तुमच्या आयुष्यात येण्यास सुरुवात होईल. कारण स्वामींनी तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ऐकली आहे आणि ती पूर्ण सुद्धा करणार आहेत. तुमच्या नशिबात ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या मिळवण्यासाठी तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. कारण स्वामींनी तुमच्या जीवनासाठी काहीतरी अद्भुत ठरवलेलं आहे. तुमच्या श्रद्धेच्या बळावरच स्वामींच्या आशीर्वादाची उघडकी येते. त्यामुळे तुमच्या प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी फक्त तुमचा स्वामींवर विश्वास असणं गरजेचं आहे. संपत्ती, समाधान आणि आनंद आता तुमचं आयुष्य उजळवणार आहे. कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनावर सुखाची छाया पडणार आहे. तुमच्या प्रामाणिक श्रद्धेने तुमच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळेल आणि लवकरच तुमचं यश मोठ्या प्रमाणावर लोकांसमोर झळकणार आहे. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेलच. कारण तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने चालत आहात आणि आता तुमच्या आयुष्यात सुवर्ण क्षण येणार आहे. आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत होता त्या सर्व गोष्टी आता तुमच्या आयुष्यात आपोआप येणार आहेत. कारण स्वामींच्या कृपेने तुमचं भाग्य उजळू लागलाय. स्वामींनी तुमच्यासाठी जे नियोजन केलंय ते तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ देईल. त्यामुळे आतापासूनच सकारात्मक विचार ठेवा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या हातून मोठी आणि शुभ कार्य घडतील ज्याचा प्रभाव संपूर्ण समाजावर नक्कीच पडेल. लवकरच स्वामी तुमच्यावर अशी कृपा करणार आहेत की तुमच्या जीवनातील सर्व दुःख काही क्षणातच नाहीसे होतील आणि फक्त आनंदाची अनुभूती तुम्हाला येत राहील. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये जे काय मिळवायचं आहे ते प्रामाणिकपणे मिळवायचा प्रयत्न नक्कीच करा. कारण स्वामी महाराज कधीही तुमचं आयुष्य हे काळोखात जाऊ देत नाही. योग्य वेळ आल्यानंतर स्वामींच्या कृपेचा प्रकाश हा काळोखातही उजेड निर्माण करत असतो. स्वामी भक्तांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. त्याला आणखी सुंदर बनवायचं असेल तर स्वामींची अविरत अशी सेवा नेहमी करत राहा. स्वामी महाराजांच्या भक्तीमुळे प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये चमत्कार घडतात. अंधाऱ्या खोलीतही प्रकाश निर्माण होतो आणि वाईट भविष्यामध्येही चांगला काळ सुद्धा येऊ शकतो. फक्त स्वामींवर विश्वास असायला हवा. स्वामी भक्तांनो, जेवढं जीवनामध्ये चांगली कर्म करता येतील तेवढी करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कारण चांगल्या कर्माचं फळ हे नेहमी चांगलं असतं आणि प्रत्येक भक्ताला ते चांगलं फळ मिळत असतं. त्यामुळे कर्म करायचे तर चांगले कर्म करा. कधी वाईट कर्म करू नका. जीवन खूप सुंदर आहे. त्याला जर आणखी सुंदर बनवायचं असेल तर नेहमी परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये दंग व्हा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा कृपा प्रकाश तुमच्या जीवनावर नक्कीच पडेल. तुम्ही फक्त त्यांच्या छत्रछायेखाली सुरक्षित व्हा. म्हणजेच त्यांच्या भक्तीमध्ये लीन व्हा. स्वामी भक्तांनो, जिथे परमेश्वराची भक्ती आहे तिथं कधीच निराशा नसते. म्हणून स्वामींच्या भक्तीमध्ये स्वतःला झोकून द्या. जिथे खरी श्रद्धा आणि विश्वास आहे तिथं कधीच निराशा नसते. कारण स्वामी महाराज कधीच भक्तांच्या जीवनामध्ये दुःख फार काळ टिकू देत नाही. स्वामी भक्तांनो, संकट फक्त तुमची परीक्षा बघण्यासाठी येतात. म्हणून तुम्ही जीवनामध्ये संकटांना घाबरण्यापेक्षा त्यांना कसं सामोरं जाता येईल याचा विचार नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी मिळवण्यासाठी अविरत कष्ट केलं आहे त्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये स्वामी महाराज पाठवणार आहेत आणि तुमचं भविष्य सुद्धा स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने उजळून जाणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचे भक्त जीवनामध्ये कधीच अपयशी ठरत नाही. नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये वाईट काळ येतो. नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचा काळ येतो. चढ उतार प्रत्येकाच्या जीवनात असतो. परंतु स्वामी महाराजांचे जे भक्त आहेत त्यांच्या जीवनामध्ये कधीच त्यांना अपयश स्वीकारावं लागत नाही. कारण चढ उतार जसा असतो त्याच प्रकारे स्वामी महाराजांच्या
भक्तांच्या जीवनामध्ये देखील चांगल्या वाईट गोष्टी घडतात, परंतु शेवटी विजय हा भक्तांचाच होतो. म्हणून स्वामी महाराजांच्या भक्तांनी फक्त संयम ठेवायला हवा. आज वाईट दिवस आहे, आज वाईट काळ आहे म्हणून खचून जायचं नाही, तर लढायचं आणि पुढे जाऊन स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने उज्ज्वल भविष्य निर्माण करायचं. स्वामी भक्तांनो, तुमचा स्वामी महाराजांवर प्रचंड पूर्ण विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.